नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोनी एजन्सीज परभणी. लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 98 23 48 81 88. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मौजे मोहाळा शिवारामध्ये रविवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गोदावरी नदीपात्रात बुडून सिंधुबाई दत्तराव जाधव वय 45 वर्ष, उत्कर्षा उत्तम जाधव वय 19 वर्ष आणि समीक्षा उत्तम जाधव वय 17 वर्ष या तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिंधुताई जाधव या 2 तरुणीसह सकाळच्या सुमारास गोदावरी नदी पात्रावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी उत्कर्षा आणि समीक्षा या दोघी नदीपात्रात काहीशा पुढे गेल्या. पाण्याचा खोल अंदाज न आल्याने त्या अचानक बुडू लागल्या. त्यांना संकटात पाहता सिंधुबाई यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी नदीत धाव घेतली. मात्र पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे मदतीला धावलेल्या सिंधुबाई यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही क्षणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं उपस्थितांच्या डोळ्यासमोरच 3 जीव काळाच्या पडद्याआड गेले. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेची माहिती गावात पोहोचताच मोहोळा परिसरामध्ये शोकमय वातावरण निर्माण झालं आहे. एकाच वेळी 3 जीवांचा झालेला मृत्यू, त्यातही 2 उमलत्या तरुणी आणि त्यांना वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या महिलेचा अंत. यामुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परभणी जिल्ह्यात महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच इतर महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी पारदर्शकता, नियमबद्धता आणि प्रशासकीय निकड यांना सर्वोच्च प्राधान्य देत बदल्यांचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अनेक वर्षे एकाच तालुक्यात अथवा उपविभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपविभागाबाहेर म्हणजेच गंगाखेड, पाथरी, सेलू, परभणी या उपविभागातील तालुक्यांबाहेर बदल्या करून त्यांनी महसूल प्रशासनात गतिमानता आणि कार्यक्षमतेचा संदेश दिला आहे. राज्य शासनाच्या बदली धोरणेनुसार आणि प्रशासकीय गरजांचा सखोल विचार करून जिल्हाधिकारी यांनी बदल्यांची प्रक्रिया राबविली. जिल्ह्यातील 9 सहाय्यक महसूल अधिकारी, 17 मंडल अधिकारी, 51 ग्राम महसूल अधिकारी आणि 5 सहाय्यकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागरी सेवा मंडळातील प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आणि उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, आस्थापना विभागातील नायब तहसीलदार प्रशांत बाकुळकर, राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर सूर्यवंशी, सचिव राजकुमार चिकटे, सहाय्यक महसूल अधिकारी उमेश फुलपगार, महसूल सहाय्यक जगदीश दुधाटे, विठ्ठल मोरे आदींनी या कामी सहकार्य केलं आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी बदल्यांच्या माध्यमातून करपून गेलेली भाकरी जिल्हाभर फिरवण्याचा धाडसी निर्णय घेत महसूल प्रशासनामध्ये कार्यक्षमतेला चालना दिली आहे. निष्पक्षता आणि प्रशासकीय उत्तरदायित्व यांचा संगम साधत त्यांनी बदल्या कशा कराव्यात याचा एक आदर्श नमुना उभा केला असल्याची प्रतिक्रिया महसूल क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी तालुक्यातील उमरदावाडी, एडशी, तोंडापूर, भुशी आणि उमरदरी या गावांना भेटी देऊन विविध शासकीय योजना अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा सखोल आढावा घेतला. विकास कामे अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. उमरदावाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेअंतर्गत
सुरू असलेल्या तलावाच्या कामाची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीची देखील माहिती घेतली. कामे निर्धारित वेळेत आणि पूर्ण होऊन त्यांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी दिले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या या दौऱ्यामुळे विविध विकास कामांच्या प्रगतीला चालना मिळणार असून कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि गती सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.